आता पावसाळा सुरू झालाय आणि खूप दिवस झाले आम्ही कुठेच फिरायला गेलो नव्हतो, म्हणून शनिवारी आम्ही गगनगिरी महाराजांच्या मठाला जायचं ठरवलं होतं। त्यासाठी आम्ही शनिवारी लवकरच उठून तयार झालो आणि ही बघा मैथिली आणि तिचे पप्पा नेहमीप्रमाणे लवकरच तयार होऊन माझा वेट करत होते। मैथिली बाहेर जायचं म्हणून खूप खुश होती, त्यामुळे ती खूप जास्त हसत होती। या दोघांना वेट करायचा खूप कंटाळा येतो, त्यामुळे सारखे मला आवाज देत राहिलेत। त्यानंतर आम्ही निघालो जाण्यासाठी आणि ही बघा मैथिली ड्रायव्हिंग सीटवर बसली, जसं काय हिलाच गाडी चालवायची आहे। मैथिलीचे आम्ही जावळ काढलेत, त्यामुळे मी तिला टोपी घालायला दिली होती, पण ती टोपी ठेवतच नाही, नेहमी काढून फेकून देते। फायनली माझं पण झालं होतं। मी तिच्यासाठी एक्स्ट्रा ड्रेस आणि तिचं सर्व सामान लागणारं सोबत घेतलं होतं बॅगमध्ये। रस्त्याने ही बघा कसा डान्स करते। छान गाणे ऐकून आणि डान्स करून झाल्यानंतर मैथिलीला काच खाली उघडून बाहेर बघायचं होतं, कारण बाहेर खूप जास्त पाऊस चालू होता। ती मस्त बाहेरचं वातावरण एन्जॉय करत होती, एकदम थंड हवा लागत होती आणि ती सर्वांना बाय बाय करत चालत होती। त्यासोबतच बाहेरच्या गाड्या सुद्धा बघत होती। फायनली आम्ही पोहोचलो आहोत गगनगिरी महाराज मठ येथे। हा मठ खूप सुंदर आहे, कारण या मंदिराच्या साईडने नदी वाहत आहे आणि नदीला खूप जास्त पाणी होतं। पाणी खूप जास्त असल्यामुळे तिथे सिक्युरिटी पण खूप जास्त होती, त्यामुळे तिथे आम्हाला फोटोज काढता नाही आले। हा बघा पाण्याचा प्रवाह किती जास्त आहे। त्यानंतर ना तिथे मठाच्या भिंतीवरती माकड बसलं होतं। मैथिलीला माकड पाहून खूप छान वाटत होतं, कारण तिने याच्या आधी कधीच माकड बघितलं नव्हतं। ही बघा ही नदी मंदिराच्या साईडने वाहत आहे ना, त्यामुळे मंदिरामध्ये खूप छान प्रसन्न वातावरण आहे। त्यानंतर मी मैथिलीला माकड दाखवत होते, पण मला सुद्धा माकडची खूप भीती वाटते, त्यामुळे मी जास्त पुढे जायला घाबरत होते। तरी पण मी हिम्मत करून माकडाचं छोटंसं पिल्लू होतं ते मैथिलीला दाखवत होते। मैथिलीला खूप हसू येत होतं ते बघून। त्यानंतर बघा हा मठाचा आजूबाजूचा परिसर एकदम स्वच्छ, नीटनेटका आणि प्रसन्न होतं तिथं सर्व काही। आणि मेन म्हणजे तिथे खूप शांतता होती। पूर्ण मठ बघितल्यानंतर तिथे जवळच एक वॉटरफॉल होता, आम्ही तिथे निघालो। वॉटरफॉलपाशी जाण्यासाठी थोडंसं चालत जावं लागत होतं। मैथिलीच्या पप्पाजवळ होती, ती बघा वॉटरफॉलपाशी पोहोचली पण। मैथिलीचे पप्पा बघा तिला वॉटरफॉल दाखवत होते आणि ते तिला बघून खूप छान वाटत होतं आणि आम्हाला सुद्धा खूप छान वाटत होतं। एकदम भारी वातावरण झालेलं होतं तिथे। असं पण पावसाळ्याच्या वातावरणात फिरायला खूप मजा येते। मैथिलीला दुरून वॉटरफॉल दाखवला, त्यानंतर मैथिली म्हणत होती की तिथे जायचं, त्यामुळे आम्ही सगळे तिथे जायला निघालो। वॉटरफॉलपाशी गेल्यावर मैथिली पाण्यात खेळत होती, कारण तिला पहिल्यापासूनच पाणी खेळायला खूप जास्त आवडते। त्यामुळे आम्ही पण तिला मनसोक्त पाण्यात खेळू दिलं। बघितलं ना मैथिलीला पाण्यामध्ये खेळायला किती आवडतं। ती उठायचं नावच घेत नव्हती तिथून। ती शेवटी मला सुद्धा बाय करत होती की तू जा, पण मला इथे पाणी खेळायचंय। मी तिला उचलत होते तर बघितलं का कशी आरोळ्या करत होती की मला उठायचं नाही या पाण्यातून। पण आम्हाला लेट होत होतं, त्यामुळे आम्ही तिला जबरदस्ती उचलून आणलं। त्यानंतर मी तिचा ओला झालेला ड्रेस चेंज केला आणि तिला एक छानसा फ्रॉक घातला। मी तिला तिथून जबरदस्ती आणलं म्हणून ती माझ्याकडे येत नव्हती, तिला पप्पाजवळ बसायचं होतं। त्यानंतर आम्ही रिटर्न घरी येण्यासाठी निघालो। मैथिली बघा तिच्या पप्पाजवळ माझ्याकडे येतच नव्हती, कारण मी तिला तिथून उचलून आणलं होतं। एवढं पाण्यात खेळूनही ती बिलकुल थकली नव्हती। त्यानंतर आम्ही घरी आलो। अशी होती आमची शनिवारची ट्रिप। चला लवकरच भेटूया नेक्स्ट ट्रिपच्या व्लॉगमध्ये। बाय बाय।